ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर गेला. तुम्हाला माहितीये तुमची आई काय म्हणली मला? तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते. याच्यासाठी महात्मा गांधी लढले, याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखदुख करते की माझा लेख परत घरी येईल का नाही. हे प्रशासन आहे, हा महाराष्ट्र आहे, हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही. या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही. उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू. तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार. कशासाठी आम्ही सगळे आहोत? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले? याच्यासाठीच निवडून दिले ना. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते. लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला. मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय करता? अहो जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या 15 दिवसाच्या, तो माणूस त्यांचं नाव वाल्मिक कराड ना, वाल्मिक कराडची हिंमतच कशी होती की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय. काय समजता तुम्हाला? कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे? ही पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना. लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना.